नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत जीवन प्रक्रिया. विज्ञान भाग पहिला, इयत्ता 10वी, जीवन प्रक्रिया, प्रकरण 6. तर सजीव व निर्जीव यांच्यातील फरक कसा ओळखाल? तर आता आपल्याला माहीत आहे, बऱ्याच प्रकारचे सजीव आपण 7वी 8वी पासून शिकत आलेलो आहोत. सजीव कशाला म्हणतो, निर्जीव कशाला म्हणतो. सजीव ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला सजीव असे म्हणतात, ज्याच्यामध्ये जीव नाही त्याला आपण निर्जीव असे म्हणतात. हे साधा फरक झाला, पण याच्या व्यतिरिक्त दुसरे काही फरक आहेत जे आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. आता उदाहरणामध्ये काही सजीव चालतात, फिरतात, काही झोपलेले असतात. त्याच्यामध्ये जी क्रिया होत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया, श्वसनाची क्रिया आहे, रक्ताभिसरणाची क्रिया आहे, किंवा आणि इतर क्रिया जे असतील, उत्सर्जनाची क्रिया आहे, ह्या सर्व क्रिया आहेत. तर ह्या सर्व क्रिया ओळखण्यासाठी आपल्याला सजीव आणि निर्जीव यांच्यामधील फरक काय आहेत ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सुरू करूया सजीव आणि निर्जीव यांच्यामधील फरक. तर साधारणपणे आपण इथे 4-5 प्रकारचे फरक मी या ठिकाणी दिलेले आहेत. सजीव ज्याच्यामध्ये वाढ होते, सजीवांची हालचाल होते आणि निर्जीवांची हालचाल होत नाही. सजीवांची वाढ होते, निर्जीव वस्तूची वाढ होत नाही. सजीव श्वसन करतात. आता आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, श्वसन करतो. निर्जीव वस्तू श्वसन करत नाहीत. सजीव उत्सर्जन करतात. आपल्याला नको असलेला पदार्थ आपण शरीरातून बाहेर टाकतो, त्याला उत्सर्जन म्हणतो आपण. निर्जीव वस्तू उत्सर्जन करत नाहीत. सजीव पोषण करतात, तर निर्जीव पोषण करत नाहीत. तर हे साधारणपणे सजीव आणि निर्जीव यांच्यामधील काही मोजकेच फरक आहेत. त्याच्यामध्ये आणि भरपूर आपण अभ्यासाला घेऊ शकतो, पण हे कॉमन जे फरक आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचा पॉईंट जो आहे, जीवन प्रक्रिया म्हणजे काय? तर आता जीवन प्रक्रिया म्हटल्यानंतर साधारणपणे आपण जर याची व्याख्या करायला गेलो तर शरीराची काळजी घेणे, शरीराची निगा राखणे, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये करतो. तर सजीव काहीही हालचाल करत नसले तरी त्यावेळी त्यांच्या शरीरातील निगा राखण्यासाठी आपल्याला काही व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरून आपण सजीवांच्या प्रक्रिया ज्या आहेत आपण व्याख्येच्या स्वरूपात जर मांडलो तर अशा प्रकारचे आपण मांडू शकतो. शरीराची निगा राखणाऱ्या व व्यवस्थापनाचे कार्य एकत्रितपणे कार्य करणाऱ्या क्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात. म्हणजे आपल्या शरीराला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याला कशा पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, ह्या सर्व क्रियेला आपण काय म्हणतो, जीवन प्रक्रिया. जीवन क्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या क्रिया. तर कोणत्या जीवन क्रियेसाठी? आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण बघतो की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे अवयव जे आहेत ते काय करत असतात, कार्य करत असतात. तर ते कार्य कोणत्या अवयवाच्या सहाय्याने होतात आणि कोणत्या क्रिया आपल्याला महत्त्वाच्या आहेत आपण बघणार आहोत. पहिला जो आहे पोषण. आपण साधारणपणे पोषण कशासाठी आवश्यकता आहे, तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पोषणाची आवश्यकता आहे. आपल्या शरीराला ऊर्जा पोषणानं मिळते. तर पोषण काय करतं आहे की आपले शरीर पूर्णपणे कार्य करण्यासाठी, बोलण्यासाठी, झोपण्यासाठी ह्या सर्व ऊर्जा जे प्राप्त होतात ते आपल्याला पोषण क्रियेने होतात. तर आपण ह्याच्याबद्दल बघणार आहोत पुढे. दुसरा पॉईंट जो आहे उत्सर्जन म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असलेला पदार्थ आपण ज्यावेळेस अन्नाच्या सहाय्याने किंवा पाण्याच्या सहाय्याने घेत असतो, पण शरीर त्याचा उपयोग करून घेऊन नको असलेला पदार्थ बाहेर टाकून देतो, त्याला आपण जनरली काय म्हणतो, उत्सर्जन म्हणतो. ही क्रिया जीवनक्रियेसाठी आवश्यक आहे. तिसरी आहे वहन क्रियासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या शरीरामध्ये रक्ताचं वहन होत असते. रक्तवहन होत आहे म्हणजे रक्तामध्ये असलेले काही पौष्टिक घटकसुद्धा आपल्या प्रत्येक पेशीला पुरवठा करण्याचं काम करत असतात. तर त्यासाठी वहन क्रियासुद्धा आपल्याला तितकीच महत्त्वाची आहे, जे जीवनक्रियेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
श्वसन, आपण वातावरणातील ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. कार्बन डायऑक्साईड जे बाहेर सोडत असतो हे आपण श्वसनामध्ये येणारा भाग आहे. तर हे 4 गोष्टी ज्या आहेत, पोषण, उत्सर्जन, वहन आणि श्वसन, हे अत्यावश्यक असलेल्या गोष्टी आहेत जे जीवनक्रियेसाठी महत्त्वाच्या ठरतात. पुढचा पॉईंट आपण अभ्यास करणार आहोत, पोषण म्हणजे काय. आता एक एक करून आपण त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. पोषण कशाला म्हणतो? ज्या क्रियेमध्ये सजीव अन्नाचे पचन करून त्याचा उपयोग वाढीसाठी आणि शरीराच्या इतर कार्यासाठी करते त्याला पोषण म्हणतो. काय करत आहेत पोषणामध्ये? अन्नाचे पचन करणे. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण त्या अन्न घेतो आणि त्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचं पचन होतं. पचन झाल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या शरीराच्या वाढीसाठी असू द्या किंवा इतर कार्यासाठी असू द्या, त्याचा उपयोग करून घेणे म्हणजे आपण त्याला पोषण असे म्हणतात. आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते त्याचे कारण काय आहे? पोषण आहे. पोषणाचे 2 प्रकार आहेत. बरेचसे प्रकार आहेत, पण आपल्या अभ्यासक्रमाला 2 प्रकार आहेत. तर 2 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे स्वयंपोषी पोषण, स्वयंपोषी ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणतो आपण याला, स्वयंपोषी. आणि दुसरा जो प्रकार आहे परपोषित पोषण. परपोषित पोषण, स्वयंपोषित पहिला आणि दुसरा परपोषित पोषण आहे. नेक्स्ट जो आहे, आता आपण त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर माहिती घेणार आहोत. स्वयंपोषी कशाला म्हणावं किंवा स्वयंपोषी पोषण कशाला म्हणावं? तर साधारणपणे ह्याची व्याख्या तुमच्या लक्षात असेलच. आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो होतो की स्वयंपोषी म्हणजे जे सजीव स्वतःचं पोषण स्वतः करून घेतात त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो. जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्याचे आपले पोषण करतात त्याला आपण स्वयंपोषी पोषण असे म्हणतो. उदाहरणासाठी आपण जर बघितलं तर वनस्पती हे एक स्वयंपोषी पोषणाचे एक उदाहरण आहे. पुढचा जो भाग आहे, वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात. आता पोषी पोषण म्हटल्यानंतर स्वतःचं पोषण स्वतः तयार करत असताना वनस्पतीला सुद्धा अन्नाची आवश्यकता असते. तर ते अन्न कोणत्या क्रियेद्वारे वनस्पती तयार करतात, कसे तयार करतात हे आपण बघणार आहोत. तर ते जे अन्नाची प्रक्रिया आहे ते प्रकाश संश्लेषण क्रियेच्या साहाय्याने होते. मग प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे सजीव अन्नाची निर्मिती करतात. आता प्रकाश संश्लेषण क्रिया कशाला म्हणतात? प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे ज्या क्रियेमध्ये सजीव वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, पाणी घेऊन प्रकाशाच्या सानिध्यामध्ये ग्लुकोज, ऑक्सिजन आणि पाणी निर्माण करतात, त्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. तर आपण ह्याला एका साध्या अभिक्रियेच्या साहाय्याने समजून घेऊया. आपण जे व्याख्या लिहिली आहे तीच व्याख्या एका संक्षिप्त रूपामध्ये आपण याला म्हणू शकतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतो, मुळातून पाणी शोषून घेतो आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये आपण जसं मागे बघितलं, हरितद्रव्य जे वनस्पतीमध्ये हिरव्या रंगाचे जे हरितलवके असतात त्याच्यामध्ये काय असतं? हरितद्रव्य घटक असतो. वनस्पती काय करते? सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ग्लुकोज आणि वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करून बाहेर सोडतो आणि वातावरणात पाणीसुद्धा सोडतो. तर ह्या रासायनिक अभिक्रियेच्या साहाय्याने आपण प्रकाश संश्लेषण क्रिया मांडू शकतो किंवा व्याख्यासुद्धा आपण लिहू शकतो. तर प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय? वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, पाणी घेऊन ग्लुकोज आणि पाणी आणि ऑक्सिजन निर्मिती करतात, जे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला श्वसनासाठी मदत करतात. पुढचा जो पॉईंट आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये प्रत्यक्षपणे काय घडते? तर एक एक करून बघूया आपण. हरितद्रव्याच्या साहाय्याने प्रकाश ऊर्जेचे शोषण होते. हरितद्रव्य जे आहे, हरितद्रव्य काय करते? सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे त्या ऊर्जेचे शोषण करून घेते
दुसरा जो पॉईंट आहे, प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होते. आता आपण इथे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची आणि पाण्याची जी निर्मिती दिली आहे, पण इथं पुढे पाणी आणि कुठं कार्बन डायऑक्साईड दिसत नाही. म्हणजे काय होतं आहे की प्रकाश ऊर्जा जी आहे त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर काय होत आहे, रासायनिक ऊर्जेमध्ये होत आहे. आणि पाण्याच्या रेणूचे विघटन हायड्रोजन व ऑक्सिजनमध्ये होते. जे पाण्याचे रेणू होते त्याचं हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन होते आहे. तिसरा पॉईंट आहे, कार्बन डायऑक्साईडचे कार्बोहायड्रेट्समध्ये क्षपण होणे. कार्बन डायऑक्साईड, आता इथं सुरुवातीला आपण कार्बन डायऑक्साईड लिहिलेलं आहे अभिक्रियेमध्ये, त्याचं काय होतं आहे, क्षपण होतं आहे. क्षपण कशाला म्हणतो आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं आहे आपण. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणामध्ये ज्या संयुगापासून ऑक्सिजन निघून जातो, रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन निघून जातो, त्याला आपण काय म्हणतो, क्षपण म्हणतो. तर ह्या कार्बन डायऑक्साईडमधला जो ऑक्सिजन काय होतो, निघून जातो. आणि निघून कुठं जातो, तर इथं ह्या ग्लुकोजमध्ये येतो. मग त्याला आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स. तर कार्बन डायऑक्साईडचे कार्बोहायड्रेट्समध्ये क्षपण होते. पुढचा पॉईंट आहे आपल्याला अभ्यास करायचा, तो आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आपण साधारणपणे प्रकाश संश्लेषण क्रिया पानामध्ये घडून येते म्हणून सांगतो. तर इथं एक पानाचा आडवा छेद या ठिकाणी दिलेला आहे. पानाच्या आडवा छेदामध्ये अशा प्रकारचं वेगवेगळे घटक या ठिकाणी दिले आहेत. हवेच्या पोकळ्या आहेत, रक्षक पेशी, हरितलवके जे हिरव्या रंगाचे कण असतात, याच्यावरील त्वचा जी आहे वनस्पतीच्या पानाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर ह्या पानाच्या संयोजनामध्ये काय काय असते, पानामध्ये हिरव्या रंगाचे कण असतात, त्याला हरितलवके असे म्हणतात. आता इथे हिरवा रंग दिलेला नाही, पण ह्याला जर आपण उभा छेद करून जर आपण मायक्रोस्कोपच्या सहाय्याने जर बघितलं तर अशा प्रकारच्या आकृती आपल्याला दिसून येते. तर त्याच्यामध्ये जे हिरव्या रंगाचे कण असतात त्याला आपण हरितलवके असे म्हणतो. आणि त्या हरितलवकामध्ये हरितद्रव्य असते, जे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खूप महत्त्वाचं काम करते. दुसरा पॉईंट आहे, प्रकाश संश्लेषणासाठी हरितद्रव्य मदत करते. तर मित्रांनो, आणखी पुढे आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, उघडे आणि बंद पर्णरंध्र. उघडे आणि बंद पर्णरंध्र. आता आपल्याला वातावरणातील जे कार्बन डायऑक्साईड वनस्पती कशा पद्धतीने घेतात आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन कशा पद्धतीने सोडतात, तर ते आपल्याला माहीत आहे की पानामध्ये लहान लहान छिद्रे असतात, त्याला आपण पर्णरंध्र म्हणतो. मग ते पर्णरंध्र उघडे आणि बंद कसे होतात, त्याचे काय कारण आहेत, आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मुख्य कारण काय आहे, वायूची अदलाबदल होण्यासाठी हे पर्णरंध्र महत्त्वाचं कार्य करतात. तर पर्णरंध्र हे पानाच्या पृष्ठभागावर असतात. वनस्पतीच्या देठ, मुळे आणि पाने या सर्वाच्या पृष्ठभागाद्वारे वायूची अदलाबदल होते, पण पर्णरंध्रामधून जास्त प्रमाणात होते. आता आपल्याला माहीत आहे की पर्णरंध्रामधून वायूची हालचाल होत आहे असे आपण म्हणतो, पण देठामधून पण होते आणि मुळामधून पण होते, पण जास्त प्रमाणामध्ये मात्र पानातूनच वायूची अदलाबदल होते. ती कशी होते आता आपण पुढे बघणार आहोत. वनस्पतींना ज्यावेळी प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज नसते त्यावेळी पर्णरंध्र बंद होतात. हे जे बंद पर्णरंध्राची ह्या ठिकाणी आपण आकृती आहे आणि ही उघड्या पर्णरंध्राची आहे. वनस्पतीला जर कार्बन डायऑक्साईडची गरज नसेल तर त्यावेळेस काय होतात, पर्णरंध्र बंद होतात. तर ते बंद आणि चालू कसे होतात, तर ह्याच्यामध्ये रक्षक पेशी म्हणून हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. रक्षक पेशी जे की वनस्पतीमध्ये पाण्याचं साठवण जास्त जर झालं, पाण्याचा साठा जर जास्त झाला तर ते रक्षक पेशी काय करतात, फुगतात. फुगल्यामुळं काय होतं आहे की पर्णरंध्र उघडं होतं आहे आणि उघडं झाल्यामुळं वायूची अदलाबदल होते. आणि तेच रक्षक पेशी जर त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण उत्सर्जन केले किंवा त्याच्यामधलं कमी झालं तर त्यावेळेस पर्णरंध्र बंद होतात आणि अशा प्रकारे वायूची अदलाबदल होते. तर ह्या उघडे पर्णरंध्र आणि बंद पर्णरंध्र जे आहे दोन्ही प्रकारचे आकृती आहेत. त्याच्यामध्ये 3 नावं लक्षात ठेवण्यासारखी आहेत. एक रक्षक पेशी, दुसरा पर्णरंध्र आणि तिसरा हरितलवके. पुढचा पॉईंट आहे, पर्णरंध्र उघडी किंवा बंद करण्याचे कार्य
रक्षक पेशी करतात. जसं मी सांगितल्याप्रमाणे रक्षक पेशीच मुख्य पर्णरंध्र बंद आणि उघडे करण्यासाठी कारणीभूत आहेत. उघडे कसे होतात तर आता आणि परत थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो. ज्यावेळेस रक्षक पेशीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालेलं असते त्यावेळेस पर्णरंध्र उघडे होतात. पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर पर्णरंध्र बंद होतात. तर अशा प्रकारे आपण वनस्पतीमधील वायूची अदलाबदल अभ्यास करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी इथेच थांबतो आहे. पुढचा जो भाग आहे पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याच्याबद्दल तुमच्या मित्रांनासुद्धा कळवा, शेअर करा. धन्यवाद.